सुजित पाटील. टाळ्यांचा गजर होताना या ठिकाणी वळूया मॅच कडे. पहिला चेंडू घेऊन तयार सुजित पाटील. ओ या वेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली पिचिंग आहे. टी शर्ट ट्रॅक वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज सुजित पाटील. ओ याही वेळेला मात्र डॉट बॉल. टी शर्ट ट्रॅक शूज हे अनिवार्य आहेत. व्हाईट ट्रॅक ही लक्षात घ्यावं प्रत्येकानं. याची आपण नोंद घ्यावी कारण वारंवार ही स्पर्धा आपण बघताय युट्यूबच्या माध्यमातून. काही डिसिप्लिन प्रत्येकाला हँडल करणं गरजेचं आहे. 2 सलग डॉट बॉल सुजित पाटील. यावेळेला चांगली गोलंदाजी करताना भन्नाट वेग आहे त्यांच्याकडे. मनीषला मात्र थांबवून ठेवताना पुढचा चेंडू मनीष भोईर. अप्रतिम. यावेळेला मात्र सरळ एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न एकदा वर्षित केले. मला वाटते हा 6व्या दिवसातील पहिला असा शॉट असेल जो फलंदाजानं नॉनस्ट्राइक इंच जे स्टंप आहेत ते या ठिकाणी पाडण्याचा विक्रम केलाय आणि तो मनीष भोईरच्या नावावरती आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑफ द मार्क मनीष भोईर. इथून मात्र मिस्टर साई पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. लेफ्ट हँड बॅटर आहेत. चांगली गोलंदाजी करताना सुजित पाटील यंगस्टर गावदेवी आडणे संघाचे प्रमुख गोलंदाज. या संघातील एक प्रमुख गोलंदाज कधीही पहिलं महत्वाचं षटक हाताळतात आणि सुजित पाटीलनं दाखवले त्यांचा पेस, त्यांची लेंथ लाईन मायकोपच्या अगेन्स्ट. चांगले 3 चेंडू हाताळल्यात. 25 मिनिटं असतील यंगस्टर गावदेवी आडणे आपल्याकडे. आणि हा ही डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी साई पाटील या ठिकाणी मात्र पहिला डॉट बॉल चेंडू खेळताना यंदाचा हंगाम जर गाजवला खऱ्या अर्थाने आपण बघतायत सुजित पाटील आणि तेच गोलंदाजी ट्रॅक वरती आपला प्रभाव आपला असर पूर्णतः दाखवताना मायकोपच्या बॅटरच्या समोर. भरपूर शॉर्ट बॉल उडवले चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चेंडू वेगानं जातोय. एक धाव दुसरी धाव परिपूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र साई बॅक टू द पवेलियन कडे जाताना आउट. एसटीचे आई गावदेवी अन्य गावाची तू साऱ्या भक्तांचे हाकेला धावते. हे पंढारी तुझे साध घालायाचे सदत्यांचे गो नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपण करी. ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपण करी. न्यूमन मिस्टर अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवलं त्या साई मात्र रनआउटच्या रूपानं बॅक टू द पवेलियन कडे. 5 चेंडूंचा इथे खेळ संपला. एका गड्याचं पतन झालंय आणि धावा स्कोर कार्ड वरती अवघ्या 3. सुंदर गोलंदाजी. मला का प्रमुख गोलंदाजी दिले आणि माझ्याकडे जी लेंथ लाईन आहे 45 मिनिटाच्या 45 सेकंद मध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. अनिकेत थोडंसं वॉर्म अप करायचं. आपण अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू 3 धावा. साई मात्र बॅक टू द पवेलियन कडे आल्यात. इथून पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅक वर सुजित. उलटॉस आहे. कलायू के सारे मोड दिया. बॅकवर्ड टच कर लेगला वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. मनीष भोईरच्या बॅट मधून आला एक दर्जेदार संघर्षाचा चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अडणे संघ लक्षात ठेवायचा 25 मिनिटं 5 षटक. पहिलं षटक संपले. धावा स्कोर कार्ड वरती 7 धावा. गोलंदाजीसाठी मात्र
इथे प्राचार्याने केलंय नितीनला. नितीन असतील न्यूमान गोलंदाजीसाठी. इथून मात्र सुजित पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल नितीनला. एका बाजूने मनीच्या बॅटमधनं चौकाराला एक जमेची बाजू. पहिलं षटक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. त्यानंतर अनिकेत पाटील आला स्ट्राईकला आपल्याला दिसतील. नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू ठेवू शकतायत. रूल्स अँड रेग्युलेशन. पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3. इथून जर पहिलं षटक हाताळण्यासाठी साहिल पाटील आम्हाला सांगतायत वेळ गेलाय 5.5 मिनिटाचा. गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन. गावदेवी एंगचा राडणे. पहिला चेंडू घेऊन तयार नितीन आपल्या स्पेल मधील. समोर येतो अनिकेत. ओहो, यावेळेला मात्र बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आहे नितीन. सुजित पाटील सारखाच हा चेंडू डॉट आहे. चांगला स्टार्ट दिला या ठिकाणी नितीन. अनिकेतच्या अगेन्स्ट डॉट बॉल. स्कोर 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन तयार पुनश. राईट मोर द विकेट. थोडस फील्ड मध्ये तब्दिली बघायला मिळते. मिडॉन लाईक खेळाडू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर ऑन साइडला आपण बघतायत तर टोटली 4 खेळाडू सजवले गेलेत. एक लेग गेली, एक शॉर्ट मिडॉन आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. नो चेंडूचा कॉल. बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल खेळाडू आणि नो +1. सायरन इथे वाजलेला आहे म्हणजे फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9 वरती. आपण बघू शकाल न्यूट्रल पंच म्हणून सातत्याने तिन्ही पंचांची जी कामगिरी राहिली ती खूप जबरदस्त आहे. विरल नारेसल, आशुतोष व्यवहार आणि अजित मात्रे त्रिमूर्ती फ्री हिटचे संकेत आहेत. मनीष भोईरला मात्र थोडासा जो प्रेशर मायखूप संघाकडे आहे त्याला रिलीफ करण्यासाठी एक संधी आहे. धावा स्कोर कार्ड वरती 9. मनीष भोईर ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय, दर्जेदार चौकार डीप बॅकवर्ड टॉस केअरलेगला, ज्याने चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं कार्पेटला रोल करत. तोच पुनश्च दाखल झालाय. नितीनच्या अगेन्स्ट फ्री हिट. बघायचं आहे फ्री हिट वरती मात्र गोलंदाज कुठला चेंडू हाताळतील. पुढचा चेंडू आणि इथे हुकचा फटका कन्वर्ट केलाय. चेंडू सरळ एक्झिक्यूट होतोय. फान लेग रीजन मधनं आलाय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती. नितीनचा चेंडूला रीड करतायत मनीष भोईर. ही त्यांची खासियत राहिले. इथे मात्र मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये. खेळाडू मात्र चेंडूवरती पोहोचतायत का. आणि इथे मनीष मात्र बॅक टू द पवेलियन कडे जाताना दुसरा धक्का चेअरमन मायखोफ संघाला लागताना एसटीचे. न्यूमान स्वप्नील भुईर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पायखोप गावातील सध्याचे युवा उपसरपंच आणि पायखोप गावातील एक अनमोल असं रत्न. सातत्याने लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आपला दबदबा ज्या खेळाडूने निर्माण केला, एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर स्वप्नील भोईर. धावा आहेत स्कोर कार्डवरती आपण बघतायत 13 चेंडू झालेले त्या षटकातील. स्वप्नील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना महत्वाचा खेळाडू आहे पायखोप संघासाठी. नितीन तयार गोलंदाजी ट्रॅकवर.
ओहो बाउन्स झालाय, स्वागत केलंय स्वप्नीलचं. अनएक्सपेक्टेड बाउन्स होता, पडल्यानंतर राईज झाला चेंडू, सरप्राईज केले. लेदर क्रिकेट बघितल्यानंतर ज्याच्या नावावरती आपण बघतायत 26 शतकं एक रेकॉर्ड आहे स्वप्नील भोईरच्या नावावरती. तोचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करतायत आणि मिस टाइम शॉट. आणि इथे मात्र गडी बाद होताना स्वप्नील आल्या पावली मात्र बॅक टू द पवेलियन कडे जाताना गॉन. डान्सर राजेंद्र घर त्यांचं आगमन वेलकम. न्यूमान संजय गावड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. झटका इथे लागलाय मायखोप संघाला. चांगली गोलंदाजी नितीन यांची. मोठे फलंदाज मात्र अर्ली बॅक टू द पवेलियन कडे जाताना संजय गावड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथून अनिकेत आणि संजय यांची साजेदारी महत्वाची असेल, कारण नितीनची अप्रतिम गोलंदाजी आहे. सुजित पाटील चांगली कामगिरी करतायत. आडणे गावासाठी चांगली कामगिरी करताना एक सुखद धक्के आहे ते. मायकोप थोडासा प्रेशरमध्ये, परंतु आडणे इथे थोडंसं सेलिब्रेशन करते. क्रिकेट चा रूल्स अँड रेग्युलेशन आहे, काही खुशी तो काही गम. एका बाजूने न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना संजय गावड. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 5. अंतिम चेंडू 3 गडी बाद झालेले आहेत. आणि याही वेळेला मात्र डॉट बॉल. इस षटकाची झाले समाप्ती. जनमान संघाबद्दल बोललो, दोस्ती दुनियातील एक अप्रतिम असे आमचे सर्वांचं आवडते असे राजनजी घरत मॅन फ्रॉम पारगाव यांचं आगमन झाले. आपण त्यांना संधी देऊया डान्सची. 12.5 मिनिटाचा वेळ वाया गेलाय. आडणे संघ लक्षात ठेवायचं. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत सुजित न्यूमान. सुजित येताना सुजित पाटील, नितीन बरफ यांच्यासाठी मात्र कैलासजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयेचं पारितोषिक आलंय. आणि बर्फ भरना आम्हाला आठवलं कि किसी ने बर्फ से पूछा कि अब भाई इतने ठंडे क्यों हो, तो उन्होंने कहा मेरा भविष्य भी बर्फ पानी है और भूतकाल भी बर्फ, तो किस बात की हम गर्मी रखे. तर होळिया मैदानाकडे. धावा स्कोर कार्ड वरती 13. न्यूमान सुजित आलाय गोलंदाजी मार्गावरती. चांगली गोलंदाजी. आडणे गावाचं कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू तीन गडी बाद, फक्त 13 धावा. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये कमीत कमी 40-45 धावा. अबव 55 एक चांगलं टार्गेट होऊ शकते. चांगलं बॅटल होईल. बघूया अनिकेत आणि संजयना सूर गवसेल का सुजित पाटील सारख्या एक महत्वाच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट, ज्याने आपले ट्रेडमार्क, आपली घातकता, आपली एक्युरेसीने प्रभावित केले आणि मायखोप संघाला अडचणीमध्ये आणले. गुड जॉब सुजित. थूर मात्र आडणे गावाचे जे चाहते आहेत नक्की सांगतील सुजित याही आवळेला सुंदर शॉट सिलेक्शन. खोलवा टप्प्याचा चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. एक धाव कंप्लीट होताना धावसंख्या 14 वर पोहोचलाय. 14 रन लॉस ऑफ 3 विकेट. 13 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. एक अप्रतिम अशी कामगिरी संजय गावड. इथून संजय गावडच्या ज्या धावा कॉन्ट्रीब्यूट होतील त्या भरपूर महत्वाच्या असतील, कारण विकेट एक जबरदस्त आहे. इथे किती धावा तुम्ही सेव्ह करू शकतायत, किती धावा तुमच्या बॅटिंगच्या माध्यमातून ओपोनेंट टीमच्या समोर तुम्ही ठेवू शकतायत. असे एक अप्रतिम विकेट. पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपल्याला ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे शफल झाले होते. सुजित पाटीलचा भन्नाट वेग आणि इथे आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. स्कोर स्टे ऑन 14 रन लॉस ऑफ 3 विकेट. 14 चेंडू 14 धावा असं स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन तयार पुनश्च सुजित.
यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचली ती 16 वरती. इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करत मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत संजय गावड. एक आक्रमक बॅटर आहेत, दमखम आहे या बॅटरकडे, स्ट्रेंथ भरपूर आहे, थांबून क्रिकेट खेळण्याचा जो त्यांच्याकडे अनुभव आहे त्याचा फायदा इथे जयनमान संघाला नक्कीच होईल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होताना 17 लेग बायच्या रूपानं एक धाव वर्जित केले. आणि साहिल पाटील आम्हाला सांगतायत की षटक क्रमांक 3 आहे आणि इथून वेळ जो आपल्याला बघायला मिळाला आहे 15.5 मिनिटं झालेली आहेत. पण बघू शकाल प्रत्येक मिनिटाची दखल घेणार आमचं संपूर्ण कॉमेंट्री स्टुडिओ. 17 धावा. पुढचा चेंडू अनिकेतसाठी, प्रथम शॉट ऑन साइडला मिड विकेटला चेंडू एक्झिक्यूट केलाय, सिंगल कंप्लीट होताना दुसऱ्या धाबेसाठी मात्र वेगाने जात आहेत अनिकेत आणि इथे गडी बाद. रनआउटची विकेट देऊन अनिकेत बॅक टू द पवेलियन. एसटीजे थँक्यू. धक्का क्रमांक इथे 4था लागलाय. जितेश न्यूमान मैदानाच्या आतमध्ये धावा स्कोर कार्ड वरती 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 इथे आहे. रनआउट इथे विकेट गेल्यात आणि रनआउटची विकेट अनिकेत देत आहेत. बॅड क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये, थोडंसं थांबून खेळण्याची गरज होती. एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. बघूया इथे मात्र जितेश. पुढचा चेंडू घेऊन जितेसाठी सुजित. अप्रतिम शॉट, चेंडूला मात्र मिड ऑन रिजनला एक्झिक्यूट केलंय आणि जितेश सुद्धा या ठिकाणी रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद. धक्का क्रमांक 5 एसटीचे. नादी नका लागू आगरी कोल्यांचे, वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरा गिरी खवलला आगरी कोली खवलला, तुम पल्लाला जागा नाही उरणार. सन्मान्य कैलास जी जाधव साहेबांच्या माध्यमातून उपसरपंच आडणे अप्रतिम हिट साठी मात्र येत आहेत. या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक. विनर्स टेंबोडे आणि साई स्पोर्ट सरावली. आपली टी शर्ट इथून कलेक्ट करा आणि फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत सबमिट करा. 18 मिनिटाचा वेळ इथे संपलेला आहे. षटकाची झाले समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 18 मिनिटे झालेले आहेत. 18 चेंडू झालेले आहेत. धावा सुद्धा 18 झालेले आहेत. सन्युमान झिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. नवीन गोलंदाज पुनश्च नितीन. नवीन गोलंदाज झालाय नितीन पुनश्च. इथून मात्र जवळजवळ 6.5 मिनिट आहेत तुमच्याकडे 2 षटका हाताळण्यासाठी. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल. 18 वरती स्कोर तेव्हा नाही. मायकोप संघ अडचणीमध्ये सापडला किंवा त्याला अडचणीमध्ये आणले, या दोन्ही गोष्टी इथे योग्य आहेत. बघूया नितीन तयार. समोर आहे तो झिया. चांगला चेंडू, डॉट बॉल. षटक क्रमांक 4 आहे. अप्रतिम असा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय नितीन यांचा. चेंडू क्रमांक 2. मिस्टर नितीन राईट मोर द विकेट. याही वेळेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चेंडूला फिरवतायत मिस्टर नितीन.
आणि जिया सारख्या एक आक्रमक बॅटरला मात्र 2 चेंडू इथे जखडून ठेवलं गेलंय. आयकोप संघ इथे मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत आणि एका बाजूने आडणे संघ प्रेशर कन्सॉलिडेट करतायत. चांगली गोलंदाजी सुजित आणि नितीन यांची. चेंडू क्रमांक 3 आणि याही वेळेला डॉट बॉल. सलग 3 निर्धाव चेंडू. 18 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर गोलंदाजी नितीन यांच्या गोलंदाजीतलं सातत्य बघायला मिळते इथे. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटला ब्रश करतोय चेंडू. एक धाव कंप्लीट करताना धावसंख्या 19 वर पोहोचलाय. चांगली गोलंदाजी आहे. एक अप्रतिम अशी गोलंदाजी. मायकोप संघाला जखडून ठेवले. 2 चौकार आलेत फक्त मनीष भोईरच्या माध्यमातून आणि दुसरा कुठलाही फलंदाज या ठिकाणी मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळत नाहीये. संजय गावड ऑन स्ट्राइक. बघूया पुढचा चेंडू संजयसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 20 वर पोहोचलाय. आणखीन अंतिम चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी. अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या 20. पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर स्वीप बघायला मिळते. चेंडू मात्र वेगाने जातोय. सरळ फाईन लेगला डॉमिनेट करत सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. 24 चेंडू 24 धावा एसटीचे. तर आपण बघता इथे वेळ संपलाय. 4 षटकं 21.5 म्हणजे 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला षटक हाताळणं बंधनकारक राहील. आणि एक खेळाडू तुमचा मध्ये येईल. 24 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू निर्माण. सतीश मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 4 षटकामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. इथून 2 नवीन गोलंदाज. त्या 2 गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली मायकोप संघ अडचणीत येईल. परंतु इथे जर बॅटरला सूर गवसला तर ड्रायव्हिंग सीट वरती हा संघ दिसेल. सतीशकडे ती जिम्मेदारी आहे. तर दुसऱ्या बाजूने संजयकडे. पहिला शॉट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे मात्र आणखीन एक गडी बाद होताना आउट होत आहे संजय गावड. आई गावदेवी अन्य गावाची तू साऱ्या भक्तांचे हाकेला धावते. हे संधारी तुझे साध घालायाचे सदत्यांचे गो नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तान भरी तुझा खुशीन मानपान करी. ध्यान तुझा गो भक्तान भरी तुझा खुशीन मान. आणि इथून साहिल पाटील आम्हाला सांगतायत 5 चेंडू आणि 2 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. निर्माण विकी आलाय. विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना धावा स्कोर कार्ड वरती 24. गडी बाद झालेले तिथे 6. पुढचा चेंडू विकीसाठी. अप्रतिम यॉर्कर आणि इथे मात्र प्लम मध्ये पकडला गेलाय. आपण बघू शकाल विकी सुद्धा स्वस्तात बाद होताना. शेडगे दादांची श्रद्धाई बरी तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धाई बरी तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. त्याची कीर्ती महाराष्ट्र भरी माया साऱ्यांची त्याच्यावरी. त्याची न्यूमान अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चांगली गोलंदाजी आहे मिस्टर सतीश यांच्याकडनं. नितेश आणि नितीन आणि सुजित यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आहेत. 2 गडी बाद बॅक टू बॅक. इथे मात्र ऑन हॅट्रिक चेंडू असेल. धावायचं असते 24 लॉस ऑफ 7 विकेट.
पूर्णतः या मॅच वरती पकड बनवलंय आडणे संघानं, कौतुक करावं लागेल. अक्षय पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि याही वेळेला मात्र डॉट बॉल. अप्रतिम अशी गोलंदाजी, प्रत्येक फलंदाजाला झगडून ठेवण्याचं काम करताना आडणे संघाचे गोलंदाज. वर्चस्व वर्चस्व आणि वर्चस्व. अक्षय पुढे तयार होताना स्ट्राइक कडे. अप्रतिम शॉट सिलेक्शन, बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर. ते मात्र 25 मिनिटं संपतायत, म्हणजे नक्कीच पुढच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. धावे स्कोर कार्ड वरती 28. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रामुख्याने नितीन सुंदर गोलंदाजी केली होती, कव्हर केलं होतं काही वेळ. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. अक्षयच्या बॅटमध्ये येणारा चौकार आपण बघितलाय. पुढचा चेंडू आणि इथे मात्र पंच आमच्याकडे वळताय. ते सिटीचा वाईट बॉल. 29वा. अजूनही पहिला हा स्वेअर आहे. चांगली गोलंदाजी. जवळजवळ जर आपण बघितलं 4 षटकं कंप्लीट झाली, त्याच्यानंतर 5व्या षटकातील 4 बॉल आणि त्यानंतर स्वेअर. 29वा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू अप्रतिम. यावेळेला फ्लिक केलंय चेंडूला. चेंडू बॅकवर्ड टस्केवर लेग, लॉंग लेग मध्ये जातो. एकदा कंप्लीट केले आणि धावसंख्या पोहोचेल ती 30 वरती. अंतिम 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 30 धावा स्कोर कार्ड वरती. आम्ही विनंती करतोय विनस तेंबोडे अँड साई स्पोर्ट्स सरावली, आपली टी शर्ट इथून कलेक्ट करा, फॉर्म आमच्याकडून घेऊन जा आणि भरून तो सबमिट आमच्यापर्यंत करायचा आहे. स्वीप केल्या वेळेला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजनला आणि आणखीन एक चांगला शॉट बघायला मिळालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचली ती 32 वरती. एसटीचे आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या. आणि मायखोप गावातील एक अनमोल असं रत्न सचिनजी पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आल्यात. एक हँडसम बॉय. अक्षयसाठी प्रत्येक षटकाराला हितेश पाटील बहाडोळी यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आहे. 31 धावा झाल्यात. आडणे संघाला मात्र इथे एक खेळाडू 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल. बघूया आपण. अमित आलाय गोलंदाजी मार्कवर. एका बाजूने अक्षय आहे, एका बाजूने जिया. आणि अक्षय इथून जर षटकार मारतायत, सचिन पाटील 4च बाहेर राहतील. तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेतलाय. येस, ज्या वेळेला मात्र फलंदाज बाद होतो किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज मैदानाच्या आतमध्ये होत असतात तेव्हा आपण टायमिंग थांबवतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कंप्लीट तुम्हाला एक खेळाडू मध्ये ठेवावा लागेल. तर धावा स्कोर कार्ड वरती 4ही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. सचिन आपण बघताय, सचिन यांच्या माध्यमातून अक्षय जर षटकार खेचताय तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन पाटील. 31 धावा झाल्यात. अमित बरफ. अप्रतिम शॉट सिलेक्शन. मिड ऑफला मात्र थोडंसं फंबल. ओहो, सुंदर गॅदर केलाय चेंडू. कौतुक करावं लागेल. 100च्या पद्धतीने स्टॉप बघायला मिळाला. धावसंख्या 32 वर पोहोचलाय. 33 सॉरी. शेवटचे 5 चेंडू. जिया ऑन स्ट्राइक. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरा चेंडू घेऊन तयार. शॉर्ट बॉल आहे. इनफिल्डच्या वरनं एक कव्हरला चेंडू उडवण्याचा प्रयत्न झेल तिथे होतोय आणि आणखीन एक गडी बाद होताना जिया बॅक टू द पवेलियन गॉन.
देवी अन्य गावाची तू साऱ्या भक्तांचे हाकेला धावते एकंदारी तुझे साध घालायाचे रडत्यांचे गो नवसाला पावते ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी आई संकटी धावते न्यूमन विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 33 वरती स्कोर आहे विकेट बाद झालेले तिथे 8 शेवटचे 4 चेंडू आणि इथे आपण बघू शकाल आणखीन एक रन्स कंप्लीट होईल का नाही अक्षय स्ट्राइक घेत आहेत बाईच्या रूपाने मात्र एक धाव बघायला मिळते 34 झाल्या स्कोर कार्ड वरती शेवटचे 3 चेंडू अक्षय पाटील मात्र जिम्मेदारी घेण्यासाठी स्ट्राइक कडे दाखल झाल्यात लेगबाईच्या रूपाने एक धाव वर्षित केले बघूया चेंडू क्रमांक 34 इथे मात्र बॅटला ब्रश करत चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होताना डॉट बॉल शेवटचे 2 चेंडू पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज पुनश चेंडू क्रमांक 5 आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी पूर्णतः जखडून ठेवले गेले मायखोप संघाला फक्त 2 चौकार त्याच्यानंतर जियाच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एकंदरीत अमर पाटील यांना मी विचारते डॉट बॉल चे टोटल आपल्याला बघायला मिळत आहेत पुढचा चेंडू आणि हा ही डॉट बॉल बघायला मिळतोय 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय आम्ही विनंती करतोय प्रमोदजी शेडगे सरांना आपण पुढच्या मॅचचा टॉस आणि नक्कीच इनिंग जशी स्टार्ट होईल तसं मात्र कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये एक गोड आवाज ऐकायला मिळेल प्रमोदजी शेडगे सरांचा O2 सौरभ आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला ही स्पर्धा मानाची हाय पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची साऱ्या साखरे गावात चर्चा रुपेश पाटीलच्या नावाची दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या अगोदर आपण मायखोपचाच आवाज आपण ऐकत होता अजितजी पाटील यांना आजचा 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आदरणीय कैलासजी कमळाकर जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत उपसरपंच तर मी विनंती करीन आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा आपलं सहर्ष स्वागत आहेच आज त्यांचे पिताश्री या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून उपस्थित झालेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत खंडू पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे आपण पाहतायत मिस्टर ऑडी अर्थातच आदित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर एक चांगला खेळ आपण पाहू शकलात गावदेवी यंगस्टर आडणे संघाच्या गोलंदाजांनी स्पायसी बॉलिंग केली आणि एक बलाढ्य संघाला थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळली नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच खूप भूमिका चांगली असणार आहे कारण कोणत्याही संघाला आपण सातत्याने पाहिलंय की कमी लेखून चालत नाही कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा 1
तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही, म्हणून कोणताही संघ हा कमी लेखून चालत नाही, आपण सातत्याने पाहिलेला आहे. तर एक चांगलं क्रिकेट, मंद मंद पावलांनी रुपेजी नरेश पाटील, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आज पुन्हा एकदा या मंचाकडे येत असताना फोटो सेशन करत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. एका साईडला संघ आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विनोस टेंबोडे आणि साई स्पोर्ट्स सरावली संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण वेलकम. टी शर्ट आणि फॉर्म आपण लगेच या ठिकाणी फिलअप करून सबमिट करा. 2 पंच पॉप्युलर अंपायर आपल्याला पाहायला मिळतात, विरल नायर सर अँड आशुतोष वेवारे सर यांना आपण पाहू शकाल. अगदी नामांकित हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आज जेवढी हवी तशी फलंदाजी अपेक्षित झाली नाही मायकोफ या संघाची. जय हनुमान मायकोफ हे टायटल गेली कित्येक वर्ष आपण पाहिले अग्री समाजामध्ये सुद्धा या संघाचा दबदबा राहिलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये तो दबदबा आपण पाहू शकले नाहीत. चला घाई करा, 2 बॅटर. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना प्रत्येकाला, आणि मुनीतचे लगेच फॅन फॉलोविंग वाढलेत त्या स्टँडमध्ये. साहिल पाटील एका साईडला आपण पाहतायत आणि अतिशय बहाडोली कालच्या दिवसात म्हणजे जवळजवळ शेवटच्या दिवसामध्ये अर्धा गाव या ठिकाणी या ठिकाणी जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं दृश्य आपल्याला बहाडोलीकरांचं पाहायला मिळेल. प्रत्येक गावाची इच्छा असते, प्रत्येक गावकऱ्याची इच्छा असते आमचा संघ चांगल्या लेवलला जाऊन खेळावं, कोणत्या तरी गावामध्ये जाऊन त्यांचा दबदबा कायम राहावा. परंतु त्यासाठी सर्व धर्म समभाव ही भावना जर प्रत्येकाने जर जपली तर डेफिनेटली एक चांगला खेळ होतो, गावाची एकी राहते. आणि क्रिकेटमध्ये तर मुळीच राजकारण कधीच करू नका. क्रिकेटला जर पुढे न्यायची चालना मिळाली तर डेफिनेटली राजकारण हा शब्द डिलीट करा आणि मी आहे म्हणून संघ आहे हे तर मात्र आयुष्यात तुम्ही डिलीट करून ठेवलं तर बरं. संघ आहे म्हणून मी आहे ही मात्र तुम्ही जरूर आत्मसात करा, तरच एक चांगला खेळ मात्र तुमचा उंचावेल. ऑल इज वेल, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, त्या ठिकाणी सिंगल मेल का? यस, डेफिनेटली सिंगल मेल. त्या ठिकाणी हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अथर्व पाटील एक पॅकर या नावाने ओळखले जातात आणि त्यांचा संघ सुद्धा पॅकरच्या नावाने इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ प्रशांत घरत यांचा पाहायला मिळेल 10 तारखेला. आणि तेच अथर्व पाटील पाहायला मिळत आहेत. भरपूर अर्नाळा संघाने त्यांना चषक दिलेले आहेत जिंकून, आणि त्यासाठी एक त्यांचा प्रयत्न इथे सुद्धा आहे. कारण प्रशांत घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दबदबा कायम राखलाय. आज पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांचं थांबलं, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाच्या हृदयात प्रशांत घरतने जागा कोरली आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचा हिरा म्हणून ज्याला ओळखला जातो. पहिला बॉल आपण पाहिला तर जितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ऑफ साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लास ड्राइव्ह, मॅग्निफिसंट टायमिंग, इनफिल्डच्या वरून खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस शॉट, सतीश जाधवचा एक सुंदर ब्रँडेड चौकार. शेडगे दादांची श्रद्धाई बरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तोले. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. फुलटॉस बॉल होता, सहजगत्या चेंडूला मात्र या ठिकाणी खेळून काढलं डीप मिड विकेटला. कोणतीही चुकी करणार नाहीये सतीश जाधव. फुलटॉस बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. येईल यावेळेला एकविरा चषक चौकार. चला, विनोस टेंबोडे संघाचा कॅप्टन जर आला असतील तर या लगेच अंडरम पासूनचा प्रवास सतीश जाधवचा राहिलाय.
आणि अप्रतिम यावेळेला बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. लवकरात लवकर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण त्याला पाहिलं ओपन संघातून खेळताना आणि आज एक गाव एक फॉर्मॅटमध्ये प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न खूपच बाहेर असल्या कारणाने यस व्हाईट बॉलचा इशारा. स्वप्नील भोईर आज दोन जरूर मित्र एकमेकांना आलिंगन देतील, अर्थातच राहुल पाटील आणि स्वप्नील भोईर. ही मात्र आपण पाहतायत दोस्तीच्या दुनियेतले राजमाणसं म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता, जागा बनवली, रूम दिला, यावेळेला गॅप मध्ये खेळला, सरळ चेंडूला पाठवला, तिसरा चौकार, खणखणीत सनसणीत दर्जेदार ग्लोरियस चौकार. देवा रे देवा 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 देवा. 14 धावा फलकावर. आमच्या साडणे गावातील आणि जवळचे मित्र उपसरपंच कैलास कमळाकर जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. या चौकाराने खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 200 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज कैलासजी जाधव यांच्याकडून. यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय चेंडूला खेळलं गेलं, साई त्या ठिकाणी आहे. एकविरा चषक साखरेच्या या स्पर्धेमध्ये रुपेजी पाटील यांच्या वतीने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. यावेळेला येईल नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या 19 गावदेवी यंगस्टार आडणे टीमची. DJ Vaibhav in the चौकार आला आणि संघाची धावसंख्या जितेशच्या गोलंदाजीवर भरपूर खरपूस समाचार घेतला. 19 धावा तब्बल. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघ 7 धावांवर पोहोचला होता, म्हणजे 12 धावेने पुढे आहे. विजयासाठी लक्ष्य टार्गेट ठेवलंय 35 धावांचं. 16 धावांची आवश्यकता असेल. 19 धावा. विश्वास पाटील यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. विनोद पाटील यावेळेला उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अग्रिमाज हवाच यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. स्वप्नील भोईरचं यावेळेला भोईरचं आपण पाहतायत रिॲक्शन थोडंसं वेगळंच पाहायला मिळालं. हे काय घडलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2च्या मदतीने. 21 या धावसंख्येवर मायकोपचे 2 अनमोल रत्न अजितजी पाटील, अमर पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते. परफेक्ट मी म्हटलं होतं की जेव्हा यस खूप चांगला चेंडू आणि यस गॉन. फलंदाज बाद विश्वनाथजी पाटील आणि किशोरजी वजे साहेब. मी म्हटलं होतं की 12 वाजले आमच्या माथ्यावर सूर्य आला की शीतपेयाची व्यवस्था पहा. किशोरजी वजे यांनी घड्याकडे लगेच पाहिलं आणि थम्सअपची बॉटल आमच्या या समालोचन कक्षेला त्यांनी रोजच्या नेहमीप्रमाणे आज सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्पॉन्सरशिप केले गेले. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. साखरेकर म्हटलं तर साखरेसारखे गोड व्यक्तिमत्व या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या फलकावर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी लोंढे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बंधू खेळतात या संघामध्ये. सतीश जाधवने खूप चांगली स्टार्ट करून दिली. बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू स्वप्नील भोईरने कोणतीही चुकी केली नाही. भरपूर वर्ष लेदर क्रिकेटचा क्लास सुद्धा स्वप्नील भोईरचा आपण पाहू शकलात आणि एक चांगलं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली परिपूर्ण. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. चेंडूला येऊन दिलं आणि खूप सुंदर पद्धतीने
फक्त जंटल पुश केलं, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन द बोर्ड. आमच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कालच्या दिवसात कल्पेजी कुडू साहेब उपस्थित झाले होते. रेहान सुपर किंग्स बहाडोलीचे एक प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आग्री प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ नेहमीच असतो. तर विनोदजी पाटील यावेळेला उपस्थित झालेत. आग्री माझ हवाच. वेलकम विनोदजी पाटील, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ओमसाई बिलिव्हर सरपाडाचे रत्नाकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. संघाची धावसंख्या 22. चला घाई करा, वेळ दौडू नका. 25 मिनिटे तुम्हाला दिलेत. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. गेली कित्येक वर्ष जितेंद्र जिया या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, अफलातून गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनेक फलंदाजांच्या यष्ट्या ज्याने उद्ध्वस्त केलेत, अशा प्रकारचा जितेंद्र एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे तो जितेंद्र जिया. मायखोप एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला खेळला गेला. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. असं वाटलं ऑन साईडला चेंडू येईल, परंतु स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुमची अंडरस्टँडिंग, तुमचं कॉर्डिनेशन फार महत्वाची गोष्ट असते. ज्यावेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही करता, एस नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या तीन गोष्टींचं जेव्हा अंडरस्टँडिंग होतं तेव्हा एक सुंदर धाव तयार होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24. 24 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे गावदेव यंगस्टार आडनेट टीमला. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. वी फॅक्टर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कॅच सुटतो त्या ठिकाणी, कॅच ड्रॉफ्ट. विशाल पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, परंतु तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. संघाची धावसंख्या दुहेरीने जाऊन पोहोचली जाते. 2 षटकांच्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये 2 षटक आपण पाहिलेत आणि 26 धावा 13च्या सरासरीने. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय अथर्व पाटील. एका साईडला विकी लोंढे आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 24. एकविरा चषक साखरे 2024. रुपेजी नरेश पाटील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. विनोद टेंबोडे अँड साई स्पोर्ट्स सरावली. आणि त्यानंतर सामना होईल सरगम सरपाडा आणि साई ज्योत मायखोप या 2 संघांच्या माध्यमातून. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण नटलेली ही सुंदर क्रीडा नगरी, त्यासाठी असलेले अथक परिश्रम, प्रचंड मेहनत रुपेजी पाटील आणि त्यांच्या टीमची. यावेळेला लो फुलटा चेंडू होता. सुपर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. सुपर स्ट्रोक, चौकार, ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. विकी लोंडेच्या बॅट मधून आडणे ब्रँडचा ब्रँडेड चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. साई एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा, ज्याच्या नावावर बऱ्याच वेळेला अनेक विकेट, हॅट्रिक, मेडन ओव्हर, परंतु आज पहिल्याच बॉलवर या ठिकाणी खरपूस समाचार घेतला लेफ्ट हँड बॅटरने. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल त्या ठिकाणी मेल कॉन्फिडन्स, अप्रतिम कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. सेन्सिबल बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31. या धावसंख्येवर 31 रन्स. भूषण गोरेकर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. महेंद्र भोईर, साई स्पोर्ट्स सरावली, आणि सरावली म्हटल्यानंतर एक अनमोल रत्न आणि टीम मॅनेजमेंट, अप्रतिम एक्सपर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं करूया वेलकम. ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका तर आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. 2 धावेची आवश्यकता असेल. एकविरा चषक साखरे 2024चा शानदार आणि अप्रतिम सोहळा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. सर्वांना हवी हवीशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद आणि यस ऍब्सोल्युटली प्लम. विरल नायर सर या वेळेला आपण पाहू शकताय खूप चांगली पंचांची भूमिका. फलंदाज बॅक टू द डग आउट. मिस्टर सुजित पाटील न्यू बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आडनेट टीम म्हणून आपण या खेळाडूला पाहतायत. इंजुरीने त्रस्त आहे, परंतु मी माझ्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट हा आमचा सन्मान आहे, क्रिकेट हा आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे.
बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर 33 या धावसंख्येवर 2 धावेची आवश्यकता असेल. साई, मी म्हटलं होतं की एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉल तयार सुजित पाटील समोर. स्विच आल्या आल्या मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दांडी गुल फलंदाज या ठिकाणी जसा आला तसाच मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सुजित पाटील बॅक टू द पवेलियन, गॉन. 2 धावेची आवश्यकता. चला या 2 धावेनंतर आपण लगेच टॉसच्या दिशेने येणार आहोत. विनोद टेंबोडे, चला दोन्ही संघाचे कॅप्टन या, आणि त्याचप्रमाणे साई स्पोर्ट्स सरावली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 33 धावा. बलाढ्य संघाला आज थोडस बॅकफुटला नेलं. तेजय हनुमान मायकोप खूप चांगली फलंदाजी तर झाली नाही, परंतु टाळ्यांचा कडकडाट आला प्ले स्टँड मधून की नेक्स्ट मॅच मध्ये अशा टाळ्यांचा कडकडाट यायला हवा हे संदेश देत असताना मेसेज केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 33 धावा. इझॉना हॅट्रिक. साई 6 म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वराच, साईबाबांचा वार अर्थातच गुरुवार. म्हणतात ना, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. यावेळेला खूप चांगला चेंडू होता. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग बाय साई. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 2 धावांचं लक्ष असताना मात्र या ठिकाणी 3 चेंडू खूप सुरेख हाताळले. चौथं षटक प्रगतीपथावर. आजच्या दिवसामध्ये खूप चांगले संघ, चांगले खेळाडू, तारे सितारे, गावदेवी यंगस्टर आड्डे वर्सेस जय हनुमान मायकोप हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं करूया आपण वेलकम. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळ्या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चर्चेचा विषय राहिला आहे. बहुचर्चित ही स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते, पूर्ण पालघर जिल्ह्याला वेड लावले या स्पर्धेने. त्याचं प्रमुख कारण तुम्हाला 5,000 रुपये फक्त प्रवेश शुल्क, त्यामध्ये 12 टी शर्ट, कलरफुल प्रिंट टी शर्ट क्वालिटी दर्जाचे, आणि 12 जणांना खेळाडूंना जेवण, आणि त्यामध्ये 6 षटकं एकंदरीत आपल्याला खेळायला मिळतात. ही खूप महत्त्वाची भूमिका विकी लोंढे या ठिकाणी जरूर बेल्स पडली खाली, अर्थातच क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद. यष्ट्यांना चुंबन करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला, आणि बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह. आता मायकोपकर म्हणत असतील की 50-55 जर धावा असत्या तर डेफिनेटली आपण डिपेंड करू शकलो असतो, परंतु इथे 2 धाव्यांची गरज असताना अजूनपर्यंत गावदेवी यंगस्टर आडणे संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 4 फलंदाजांना पाठवलंय तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित बरफ. DJ Vaibhav in the mix. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 2 धावेसाठी 5 बॉल यावेळेला डॉट आलेत. यावरून मात्र सत्व परीक्षा आहे. टेंबोडे संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यावेळेला पंचांकडे दाद. पंचांनी अपील फिटावून लावली. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा, लेग बाईचा इशारा. सिंगल मिळाली. स्कोर इज लेवल. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्याच लागणार आहेत. थोड्याच वेळात आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. रत्नाकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. अग्री प्रीमियर लीगला नेहमीच त्यांचा संघ चांगलं कॉर्पोरेट कोर कमिटीवर आहेत. यावेळेला बॅटची एज, नशिबाचा चौकार,
आणि इथे मात्र गावदेवी यंगस्टार आडणे संघाने अखेरकार बाजी मारली. सागर पाटील खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर, कमलाकरजी जाधव खुश असतील आणि खास करून युवा सरपंच उपसरपंच कैलाची जाधव खुश असतील, खंडू पाटील खुश असतील आणि संपूर्ण आडणे